लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. ई-के-वाय-सी तुमची झाली आहे का? मुदतवाढ देण्यात आलेली आहे का? पैसे नेमके किती जमा होत आहेत? एकल परिपक्व महिला किंवा जे OTP प्रॉब्लेम आहे ते जे सॉल्व्ह झालेलं आहे का? पुढील हप्ते आता कोणाला नक्की मिळणार आहे? तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट असल्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण ई-के-वाय-सी संदर्भात बरेचसे कमेंट्स आले होते, आपल्याला मेसेजसुद्धा आले होते व्हॉट्सअपवरती किंवा इंस्टाग्राम पेजवरती की अंगणवाडी कागदपत्रे घेत नाहीत, काय करायचं? OTP नॉट कमिंग, OTPचा प्रॉब्लेम बऱ्याचशा म्हणजे जवळजवळ बऱ्याचशा लाडक्या बहिणींना या 2 ते 3 दिवसांमध्ये OTPचा प्रॉब्लेम येत आहे. तुम्ही पाहू शकता, OTP व्हेरिफिकेशन फेल्ड, इनव्हॅलिड OTP और एक्सपायर्ड, हा प्रॉब्लेम बऱ्याच लाडक्या बहिणींना येत आहे. व आता जे वेबसाईट आहे, तुम्ही पाहू शकता, सध्याची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती ई-के-वाय-सीचं ऑप्शन पूर्णपणे काढून टाकलेलं आहे. व जे काल आपण पाहत होतो ई-के-वाय-सी करण्यासाठी, तर पेजच फाउंड होत नव्हतं. मग लाडक्या बहिणींना मुदत देऊन काय फायदा झाला? तर सरकारने ठरवलंच होतं का की लाडक्या बहिणींना अपात्र करायचं आहे. तर सरकारला एकच विनंती की लाडक्या बहिणींना मुदतवाढ देण्याची अत्यंत गरजेचं आहे, कारण जवळजवळ 30 ते 40 लाख लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी पूर्ण झालेली नाही. कागदपत्रांचा प्रॉब्लेम आहे. अंगणवाडी सेविका ते कागदपत्रे जमा करून घेत नाहीत. मुदत देण्यात यावी अशी विनंती करत आहेत, कारण OTPचा बऱ्यापैकी खूप जणांना प्रॉब्लेम आलेला आहे. तुम्ही पाहू शकता, OTP येत नाही. 31 डिसेंबर लास्ट डेट दाखवली आणि 30 तारखेपासून साईट बंदच आहे. सकाळपासून ट्राय करत आहे, पण साईट बंद असल्यामुळे ई-के-वाय-सी करता आलेली नाही. सर्व्हर चालू नाही, OTP येत नाही. OTP सेंड दाखवित आहे, पण OTP येतच नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी पूर्णपणे बंद झालेली आहे. मुदत नक्कीच वाढली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? नक्कीच कमेंट करून सांगा. तुमची ई-के-वाय-सी झाली आहे का नाही? नक्कीच सांगायचं आहे. OTPचा प्रॉब्लेम तुम्हाला पण आला आहे का? नक्कीच सांगायचं आहे. कारण काय की सर्व लाडक्या बहिणींनी जर इथे विनंती केली तर नक्कीच सरकार याकडे लक्ष देतील, कारण मंत्री अदितीताई तटकरे नेहमीच लाडक्या बहिणींसाठी असतात. वेळोवेळी ते अपडेटसुद्धा देतात. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी 31 डिसेंबर 2025 ही के-वाय-सी प्रक्रिया करण्याची अंतिम तारीख देण्यात आली होती, परंतु यामध्ये ॲटलिस्ट 1 महिन्याची तरी मुदतवाढ दिली पाहिजे आहे, कारण एकल परिपक्व महिला या लाडक्या बहिणींना पर्यायच नव्हता. व जवळजवळ जे 30 ते 40 लाख लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत, म्हणजे बिनकामी अपात्र झाले आहेत. त्या पात्र आहेत, सर्व नियमांमध्ये बसतात, पण ई-के-वाय-सी प्रक्रिया त्यांची पूर्ण न झाल्यामुळे, हलगर्जीपणामुळे, म्हणजे सरकारची जी हलगर्जीपणा आहे की तुम्ही पाहू शकता की पेज फाउंड नाही झाला आहे, OTPचा प्रॉब्लेम येत आहेत. तर अशा गोष्टींमुळे काय झालेलं आहे, लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे तो आता बंद होणार आहे. कालपासून लाडक्या बहिणींना पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहेत. तर आता 1,500 रुपये, 3,000 रुपये का 4,500 रुपये, तर तुम्ही पाहू शकता 1,500 रुपये म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता इथे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. व 2 ते 3 दिवस वितरण सुरू राहील, काळजी करू नका. पण नोव्हेंबरचा हप्ता आला, आता डिसेंबर व जे जानेवारीचा हप्ता आहे ते लाडक्या बहिणींना जमा होईल का? तर सरकारने सांगितलं होतं की ई-के-वाय-सी ज्यांची पूर्ण झाले आहे अशा लाडक्या बहिणींनाच पुढील हप्ता मिळणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता थोडं टेन्शनचं काम आहे, कारण जो पुढील हप्ता आहे संक्रांतीपूर्वी सरकार नक्कीच लाडक्या बहिणींचा विचार करतील, कारण 15 जानेवारीला इलेक्शन आहेत व इलेक्शनला नक्कीच लाडक्या बहिणींना नाराज करून सरकारला जी रिस्क आहे ते घेण्यात काही पॉईंट नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना हे पैसे जमा होण्याची शक्यता आहे. पण महत्त्वपूर्ण जी रिक्वेस्ट आहे ते म्हणजे पुन्हा एकदा आम्हाला ई-के-वाय-सी करण्यासाठी मुदतवाढ द्या, कारण मुदतवाढ दिली नाही तर अशाच 40 लाख लाडक्या बहिणी अपात्र होतील, ज्या नक्कीच या निकषांमध्ये बसत आहे. तुम्ही पाहू शकता, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहेत. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परिपक्व आणि निराधार महिलांसाठी ही लाडकी बहीण योजना आहे. तर या महिलांचीच ई-के-वाय-सी पूर्ण झालेली नाही, तर त्यांचे पैसे नक्कीच बंद होतील. त्यांना नक्कीच पैशांची गरज असल्यामुळे सरकारला एकच विनंती आहे की हे पैसे चालू करा व ई-के-वाय-सी प्रक्रिया पुन्हा एकदा आम्हाला चालू करा. कारण तुम्ही पाहू शकता वेबसाईटवरती आहे ते ई-के-वाय-सीची पूर्ण जे ऑप्शन आहे ते काढून टाकलेलं आहे, आता सुरू नाही. हे जे एरर येत आहेत, आता ते एरर येण्यासाठी ई-के-वाय-सीचे जे ऑप्शन आहे तेच अवेलेबल नाही. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काय वाटतं? नक्कीच सांगायचं आहे व जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून काय होईल की सरकारपर्यंत ही विनंती आपली जाईल. पुढील हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे, कारण आता इलेक्शनसुद्धा आहे
व सरकारला महायुती सरकार नेहमी सांगते की आम्ही लाडक्या बहिणींमुळे आहे, लाडक्या बहिणींचे लाड सुरूच राहणार आहे. तर सरकारला एकच विनंती की KYCची प्रक्रिया सुरू करा पुन्हा एकदा. OTPचा प्रॉब्लेम येत होता किंवा जे पेज नॉट फाउंड येत होता हे जवळजवळ 2 ते 3 दिवसापासून वेबसाईटला पूर्णपणे प्रॉब्लेम्स येत आहे. त्यामुळे इथे लाडक्या बहिणीची KYC राहिलेली आहे व त्यांच्या हातातले पैसे आता गमवावे लागणार आहेत. तर नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला जमा झाला का नाही नक्कीच सांगा. व 1,500 रुपये सध्या तरी जमा झाले आहेत, 3,000 नाही, 4,500 नाही, पण लवकरच हे पैसे सुद्धा जमा होतील. महत्त्वपूर्ण अपडेट जास्तीत जास्त शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा.